तर शिंदे उपमुख्यमंत्री याचं भान कुणाल कामरानं राखायला हवं होतं असं गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी म्हटलंय। कायद्यानुसार कठोर कारवाई आता करणार असल्याची सुद्धा माहिती योगेश कदमांनी दिली आहे। कुणाल कामराचं लोकेशन शोधण्याचं काम सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय। त्यांनी भान ठेवायला हवं होतं की सन्माननीय शिंदे साहेब हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि आज ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। याचे भान हे कुणाल त्या व्यक्तीने ठेवायला हवं होतं। परंतु नक्कीच मी सर्व शिवसैनिकांना आवाहन करेन आपल्या माध्यमातून जी कोणी ही व्यक्ती आहे त्याच्यावरती कायद्यानुसार ही कठोर कारवाई ही केली जाईल। अर्थातच याच्यामध्ये घटना कधी घडलेली आहे त्याची माहिती घेत आहोत। कुणाल कामराचं सध्या लोकेशन ट्रेस करायचं देखील काम चालू आहे। सध्या तो कुठे आहे ह्याचा अजून आपल्याला माहिती नाही, परंतु त्याचं लोकेशन तपासण्याचं काम सुद्धा चालू आहे। आदित्य ठाकरे यांनी रात्री 12:30 वाजता ट्विट करणं आणि मला वाटतं त्यांना अचानक रात्री 12:30 वाजता या गोष्टीची आठवण येणं, मला वाटतं ज्यावेळेला उद्धवजींवरती असे वक्तव्य व्हायची आणि जेव्हा तोडफोड व्हायची ह्याची त्यांनी जरा आठवण करावी।